नागपूरचे सगळे आमदार उद्या सकाळी नागपूरला पोहोचणार आहेत। नागपूरचे आमदार उद्या अधिवेशनामध्ये नसतील अशी माहिती पुढे येते आहे। या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे आमदार उद्या नागपूरमध्ये असतील, ते उद्या अधिवेशनामध्ये सहभागी होणार नाहीत। नागपूरमध्ये उद्भवलेल्या सगळ्या परिस्थितीनंतर आता नागपूरचे सगळे आमदार उद्या सकाळी हे नागपूरला पोहोचणार आहेत। नागपूरचे आमदार उद्या अधिवेशनामध्ये नसतील अशी माहिती समजते। नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावरती सरकारची कडक भूमिका, कोम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये याबाबतची चर्चा झालेली आहे। बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे तत्काळ नागपूरच्या दिशेला रवाना झाल्याचं कळते। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे अन्य आमदार हे उद्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। महत्त्वाची अपडेट येते आहे की चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रकाराबाबत चर्चा झालेली आहे। बैठकीनंतर बावनकुळे हे तातडीनं नागपूरला रवाना झालेले आहेत, तर इतर आमदार हे सुद्धा उद्या नागपूरमध्ये असतील आणि घटनास्थळाची पाहणी या आमदारांकडून केली जाणार आहे। नागपूरमध्ये घडलेल्या या सगळ्या घटनेनंतर आता मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर आता बावनकुळे हे नागपूरच्या दिशेनं तातडीनं रवाना झालेले आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत, घटनास्थळावरची ही लाईव्ह दृश्य आहेत। या ठिकाणी वाहनांचंही आजच्या या सगळ्या प्रकारामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि अशातच एक कार जळताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते आहे। पुन्हा एकदा नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आव्हान हे नागपूर पोलिसांसमोर आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुद्धा काही ठिकाणी जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्याही पलीकडे जाऊन आपण या समाजामध्ये दोनही शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे। यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेलाही मी आवाहन करतोय की आपण कुठल्याही अफवेवर, खोट्या गोष्टीवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा। नागपूर हे दीक्षाभूमी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेल्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी। नागपुरामध्ये बाबा ताजुद्दीन अशा सर्व धर्माचा भावना, विचार जोपासणारी ही भूमी आहे।